रितेश देशमुख साहेब, तुम्ही मला अनफॉलो करा. कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो, बिग बॉसनं मला लय मोठं गाजर दिलं आणि ते गाजर होतं ते म्हणजे रितेश देशमुख साहेबांनी फॉलो करायचं. ह्यांनी मला फॉलो केल्यानंतर बिग बॉसच्या हेडला मी मेसेज केला. मी त्यांना म्हणलं की रितेश देशमुखांनी मला फॉलो केलं, मी तुमच्यावरती केस करत नाही आता. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देताय, त्यामुळे तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि जर तुम्हाला ही बातमी कळाली असेल किंवा नाही, तर मला वाटतं 100% तर तुमच्यापर्यंत ही बातमी कळाली नाहीये, कारण की इंस्टाग्राम वरती पोस्ट झालेली आहे. ती पोस्ट वरती खूप मोठ्या अभिनेता आहे, ऍक्टर आहे आणि आपल्या खूप जवळचा आहे. मित्रांनो, हा मी कुणाबद्दल बोलतोय तुम्हाला कळालंच असेल. बिग बॉस होस्ट रितेश देशमुख म्हणजे आपले लाडके भाऊ यांच्याबद्दल बोलतोय. त्यांना कोण असं बोलले, काय बोलले, हे नेमकं जाणून घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. तर आपण मुद्दा भरकण्यापेक्षा आपण मुद्द्याकडे वळूया. तर मी बोलतोय एक अशा क्रिएटरला जो की काही पण कधी पण कुठेही काही बोलतो आणि काहीही पोस्ट करतो. हे तुम्हाला माहितीच असेल मी कुणाबद्दल बोलतोय. मी नेमकं त्याच्याबद्दलच बोलतोय की आता काय बोलू, बिग बॉस मध्ये नाही घेतलं म्हणून बिग बॉस वरती केस करणारा आणि बिग बॉस तर म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचा. आणि कालच मी त्यांची एक पोस्ट बघितली होती, त्यावरती त्यांनी खूप खुश झालेले होते की रितेश दादानी त्यांना फॉलो केले. रितेश भाऊनी त्याला फॉलो केलं. मी कुणाबद्दल बोलतोय, महेश मोठे त्याच्या बद्दलच बोलतोय मित्रांनो. रितेश दादानी त्याला फॉलो केलं आणि आज पुन्हा महेश मोठेची मी रील बघितली, त्यावरती रितेश दादानी डायरेक्ट त्याला ऑन फॉलो केलेलं आहे मित्रांनो. एकीकडे फॉलो केल्यावरती आभाळा एवढं उंच जाऊन खुशी मायनासारखं त्यांनी रितेश दादाला बोललो चांगल्या प्रकारे, आणि आज अनफॉलो केल्यावरती जे काही बॅकग्राऊंडला रितेश देशमुख साहेब, तुम्ही मला अनफॉलो करा. कारण सांगतो तुम्हाला रितेश दादाचे 2 फोटो लावले होते, त्यातले त्याने तो फाडून टाकलेला मित्रांनो. हा रितेश दादांचा फोटो महेश मोठेने फाडलेला आहे. तर मित्रांनो, का फाडला आहे यावरती जो बिग बॉसचा हेड आहे त्यांना पण त्यानं मेसेज केला की रितेश दादांनी आता मला फॉलो केलेला आहे, तर मी बिग बॉस वरती केस करणार नाही, ती केस माघारी घेणार असं पण तो बोललाय. पण आता तर रितेश भाऊने अनफॉलो केले, मग काय बिग बॉसवर अजून केस पडणार, अजून एक दाखला म्हणजे याचिका दाखल होणार का न्यायालयामध्ये बिग बॉस विरुद्ध? एक दाखला म्हणजे याचिका दाखल झालेली आहे. कोणती? आपल्या दिव्याताई शिंदे त्यांनी पण एक याचिका दाखल केली आहे. आता त्यानंतर महेश मोठे पण याचिका दाखल करणार आहे का, हा प्रश्न खूप मोठा उभा राहिलाय बिग बॉस वरती. तर रितेश दादांनी अनफॉलो केलं, तर आधी फॉलो का केलं हा पण प्रश्न खूप मोठा आहे. मग अनफॉलो करायचंच होतं तर फॉलो का केलं हा प्रश्न खूप मोठा आहे मित्रांनो. इथं तुम्हाला काय वाटतं, इथं बिग बॉसचा गेम आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं? जर वाईल्ड कार्ड मध्ये म्हणजे महेश मोठे बोलतोय की वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये मला घ्या, तू का त्यांचा जावई आहेस का तुला घ्यायला? का बिग बॉस तुझ्या घरचं आहे? जेव्हा बोललो तेव्हा मला घ्या. आणि एकीकडे बोलतोय की मी खूप स्मार्ट आहे, मी खूप चतुर आहे, यामुळे मला बिग बॉसनं रिजेक्ट केलं. ठीक आहे, तीच गेलं चुलीत बाकीचं सगळं. पण रितेश भाऊने त्याला फॉलो करून अनफॉलो का केला हा प्रश्न खूप मोठा आहे. तर महेश मोठेला एवढंच म्हणायचं, वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये मला घ्या. आणि आपण बघतोय की वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये सध्या कोण आहे? हे किती एंटरटेनमेंट केलं असतं, राखीपेक्षा ह्यानं काय केलं असतं? तर मित्रांनो, अजून पुढे काय काय घडणार आहे महेश मोठे बद्दल, तर अपडेट जसे येतील तसे आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटतील मित्रांनो. एवढंच बघूया पुढे काय घडणार आहे. खरंच आता महेश मोठे बिग बॉस वरती केस करणार का, बघू आता पुढे. तर आपल्या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि जुने असताल तर व्हिडिओला शेअर नक्की करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.